अरे कुठे आम्हीच काय घेतलं फक्त चेकच करा तुम्हाला. कार्यकर्त्यांनी वृक्षारोपणासाठी इंदिरा मार्केट येथे जायचं आहे. हो सर सगळे इकडे पाच अरे ते बाटले तुमच्या हाईट सगळे जमते आहे. फोटो घे. अरे या नाही डोनेशन ओके ओके. हॅलो बापू तू माती लोटा. मी ताईंना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्यायची. जगन्नाथ सत्तेजवळ उभं राहिलं. उभं राहा मार्केटवाली उभं राहा. वडके मेन रोड आहे नापूर मार्केट पुढे या कदम मामा या पुढे बघा इकडे समोर इकडे समोर सर समोर बघा समोर जगातील सर्व नागरिक बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, आत्ताच किशोरजीने सांगितलं तसं किसनराव अतिशय मनमिळावू माणूस. अनेक वर्षापासून आम्ही बघतो या भागात मुकुंदवाडी भागात जनतेची समस्या घेऊन काम करणारा व्यक्तिमत्व. आणि म्हणूनच तुम्ही या निवडणुकीत किसनराव तात्या समोर यांच्या वाढदिवसानिमित्त इकडे आपण आज आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि खरोखर आज ही गरज आहे रक्तासाठी. तर किशोरजी उन्हाळा रोज शॉर्टेज आहे. रोज कमीत कमी 2-3 जण फोन करतात, साहेब या ग्रुपचं ब्लड पाहिजे, या ग्रुपचं ब्लड पाहिजे. मग आम्ही 2-4 बँकेत फोन करतो, ब्लड ते चालवतात. आणि अतिशय अदर्जाचा ऑडिट वाली संस्था आहे. आता करू ना आपण. आता किशोरजी आता आपल्या जातात आहे ना. अरे आता तुम्ही काळजी नका करू. ते सगळा भ्रष्टाचार बंद करण्याकरता आपल्याला करायचं. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे त्यावेळेस. आणि नक्कीच आजच्या किसन तात्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो. आणि आपलं काम ते करत असतात. आणि मागच्याच आठवड्यापूर्वी
त्यांनी याचा पण इथेच शिबिराचा शुभारंभ इथे केला होता की घरकुलांसाठी मागेल त्याला सौर ऊर्जा याचा पण इथे त्यांनी शुभारंभ केला, त्याचं शिबिर घेतलं. आणि त्यामध्ये सुद्धा आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील, आपले मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि आपलं सौभाग्य त्याच खात्याचे मंत्रीसुद्धा आपल्या इथे आहेत. तर ही योजना चांगल्या पद्धतीने आपल्या इथे राबवल्या जावी यासाठी त्यांनी शिबिर इथे घेतलं होतं. आज रक्तदान शिबिर इथे घेत आहेत आणि बँकेच्या माध्यमातून आणि जनसंपर्काच्या माध्यमातून तात्या सदैव सर्वांच्या संपर्कामध्ये असतात, सर्वांचे कामं करतात. काय सांगाल? मी तात्या डुबे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. त्यांचा वाढदिवस म्हणूनच नाही तर सदैव समाजाचे प्रश्न सोडवणे आणि सदैव समाजामध्ये राहणे आणि वेगवेगळे उपक्रम राबवणे हा तात्यांचा नेहमीचाच एक उपक्रम आहे. आणि आज वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा तात्यांनी त्यासाठी अतिशय महत्त्वाचे असलेले आरोग्य तपासणी असेल, रक्तदान शिबिर असेल, अशा वेगवेगळ्या वृक्षारोपण असेल, अशा वेगवेगळ्या समाज उपयोगी हे कार्य राबवलेलं आहे. तात्यांना मी त्यांच्या पुढील कार्यासाठी मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा देते आणि आई भवानीच्या चरणी प्रार्थना करते की आई भवानीने तात्यांना निरोगी दीर्घायुष्य द्यावं आणि त्यांनी यशाचे शिखर पालन करतात.